12 जिल्ह्यात 28 जुलैपर्यंत पाऊस बंद होणार। हवामान खात्याने गंभीर असा इशारा सर्वांना दिला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये पेरणी केली असेल तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड 28 जुलैपर्यंत पडणार आहे बघा। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत फक्त कोरडेच वारे वाहतील। पावसाची शक्यता काहीच नसल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतेही पीक पेरले असेल आणि ते व्यवस्थित उगवून पण आले असेल आणि पिकाला इथून पुढे पाऊस कसा असेल याचा जर तुम्ही विचार करत असाल तर या 12 जिल्ह्यांना खूप मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। राज्यातील या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पावसाचा खंड असेल। आजपासून इथून पुढे या 12 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पूर्णपणे थांबणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। अरबी समुद्रामध्ये व बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर 28 जुलैपर्यंत उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये कोरडे वारे वाहणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं मुसळधार पाऊस पडणाऱ्या 10 जिल्ह्यामध्ये आहे का नेमकं 28 जुलैपर्यंत 12 जिल्ह्यामध्ये जे कोरडे वारे वाहणार आहेत तर या जिल्ह्यामध्ये आहे। नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पाऊस चांगला आहे की एकदम कोरडे वारे वाहणार आहे याची सविस्तर अपडेट आता आपण या ठिकाणी समोर आली आहे ती पाहून घेऊया। कारण स्पष्टपणे यामध्ये आता असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की आता या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असेल व या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पाऊस काळ नसणार आहे, कोरडे वारे वाहतील असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण पसरायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण सर्व पेरलेली पिके पावसावरच अवलंबून असतात आणि वेळेवर जर जुलै महिन्यामध्ये आता पाऊस झाला नाही तर पेरलेलं पीक आता या ठिकाणी वाया जातं, याचीच भीती आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये बसलेलं पाहायला मिळतंय। बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती आता निर्माण झाली आहे। त्यामुळे दोन भाग आता यामध्ये पडल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। आता काही जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आहे तर 10 जिल्ह्यामध्ये तर मुसळधार पाऊस आहे, रेड अलर्ट दिलाय, असं पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय। तर उरलेल्या मात्र 12 जिल्ह्यांना या ठिकाणी धोका असल्याचं सांगण्यात आलंय। 28 जुलैपर्यंत आता या ठिकाणी आता या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पाऊस काळ नसणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आता बघा स्पष्टपणे सांगण्यात आले की या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस काळ नसणार असल्याची मोठी अपडेट यामध्ये सांगण्यात आल्या। यामध्ये आता आपण बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस या ठिकाणी आता या जुलै महिन्यामध्ये इथून पुढे असणार आहे। नेमकं हवामान खाते काय सांगतंय, पंजाबराव डक नेमकं काय सांगतात, तसेच पुणे वेधशाळा काय सांगत्या, सर्व त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला आता समजणार आहे। त्यामुळे 28 जुलैपर्यंत कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा त्या ठिकाणी खंड पडणार असल्याचं सांगितलंय हे पाहणं शेतकरी मित्रांनो तितकंच आता महत्त्वाचं आहे। तुमच्या शेतामध्ये तुम्ही आता सोयाबीन पेरला असेल, ते व्यवस्थित उगवून पण आला असेल, तसेच कापूस असेल, शेतामध्ये तूर पेरलेले असेल, बाजरी असेल, मटकी असेल, हळद असेल, मका असेल किंवा कोणतंही पीक जर तुम्ही या ठिकाणी पेरला असेल, आता त्याला इथून पुढे पाऊस कसा असेल जुलै महिन्यामध्ये याबद्दल अंदाज जर तुम्ही त्या ठिकाणी बघत असाल तर आता तुमच्यासाठी खास करून ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, कारण बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन समुद्रामध्ये जे काय वातावरण घडेल तेच आता पुढील पावसावरून अवलंबून असतं। म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जर व्यवस्थित पावसाला अनुकूल असं वातावरण तयार झालं तरच व्यवस्थित पाऊस पडत असतो। परंतु आता सध्याला तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये पूर्णपणे वातावरण बिघडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये इतका मुसळधार पाऊस 28 जुलैपर्यंत पडणार आहे की त्यांना सूर्यदर्शन देखील होणार नाही। परंतु या 12 जिल्ह्यामध्ये अगदी पावसाचा थेंब देखील त्या ठिकाणी पडणार नसल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा
या ठिकाणी फक्त आता आबाळच असणार आहे, कोरडे वारे वाहतील, या ठिकाणी फक्त कोरडे वारे वाहतील असं सांगितलंय। अशा प्रकारची परिस्थिती आता या 12 जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये जे वातावरण तयार झालंय आणि बंगालच्या उपसागरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाल्या, यामध्ये 2 भाग पडलेले आहेत, लक्षात ठेवा। यामधून जे वारं पावसाला अनुकूल आहे तर या 10 जिल्ह्यांना त्या ठिकाणी लागू होत आहे। आता ज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये खूप मोठा त्या ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। आणि ओता बघा, इथं ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि अरबी समुद्र आहे, त्यामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्या आणि तो भाग एक आहे तर तो वेगळा भाग आहे, तर तो 12 जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी लागू होतोय। तर या 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वातावरण कोरडे राहील। बघा, अरबी समुद्रामध्ये 2 भाग पडलेत, आता 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये मात्र कोरडे वारे वाहतील, त्या ठिकाणी पाऊस नसणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर येत आहे। कोरडे वारे वाहतील परंतु पावसाची शक्यता पूर्णपणे त्या ठिकाणी नसणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणते 12 जिल्हे ज्या ठिकाणी पाऊस नाही, लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, तुम्ही पाहू शकता पेरणी केलेली शेतकरी आता मोठ्या चिंतेमध्ये आहेत। बघा, जर तुम्ही पेरणी केली असेल तर खूप मोठं संकट आता तुमच्यावर आलंय। नेमकं काय करावं, आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस आता कसा असेल याबद्दल जर तुम्ही विचार करत असाल तर नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये, अगदी तुमच्या तालुक्यामध्ये, अगदी तुमच्या गावामध्ये सर्व काही कशा पद्धतीचा पाऊस इथून पुढे 1 महिन्यासाठी असणार आहे, इथे आपण लगेचच या ठिकाणी मित्रांनो बघणार आहोत। आता बघा, आता आपण पहिल्यांदा पाहूया की ज्या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस मुसळधार आहे, 28 जुलैपर्यंत एकदम मुसळधार पाऊस ज्या 10 जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलाय, त्या 10 जिल्ह्यांची नावे पहिल्यांदा आपण या ठिकाणी आता बघायला सुरुवात करूया आणि त्यानंतर लगेचच कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पाऊस काळ नसणार आहे, म्हणजेच पावसाचा खंड असणार आहे। इथे पहा, आता जास्त पावसाचा जोर असलेल्या जिल्ह्यांची नावे, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त असेल असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय। शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन पिकांची काळजी घ्यावी। विदर्भ आणि मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता आपण त्या 10 जिल्ह्यांची यादी पाहूया ज्यांना रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय। या जिल्ह्यामधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं सांगितलंय। म्हणजेच आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही यादी करण्यात आली आहे। यामध्ये विशेषतः घाटमाता परिसर आणि डोंगराळ भागात मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ज्या जिल्ह्यामध्ये धरण आहेत आणि त्या धरणामधून नद्यामध्ये पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे, तिथे धोक्याची पातळी गाठणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। शेतातील कामं थांबवावीत, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावं आणि मच्छीमारांना समुद्रात जाणं टाळण्याचा या ठिकाणी इशारा आता देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। शहरी भागात पाणी साचण्याची समस्या या ठिकाणी 28 जुलैपर्यंत काही जिल्ह्यामध्ये होऊ शकते। कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते। आता आपण पाहूया 10 जिल्ह्यांची नावे। बघा, 10 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ 28 जुलैपर्यंत भरमसाठ आहे आणि त्यानंतर लगेचच पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 28 जुलैपर्यंत पाऊस काळ नसणार आहे। आता 10 जिल्ह्यांची नावे पाहूया ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ भरपूर आहे। पहिला जिल्हा आहे मुंबई। मुंबई शहर त्या ठिकाणी आता मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि सकल भागात पाणी साचण्याचा मोठा धोका असल्याचं सांगितलंय। जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर आता सावध व्हा। दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। काही ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना घडू शकतात। तिसरा जिल्हा आहे नाशिक। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून पूर परिस्थिती आहे आणि गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। आता पावसाची तीव्रता आणखी या ठिकाणी वाढणार असल्याची देखील अपडेट आता समोर येत आहे आणि गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। चौथा जिल्हा आहे पुणे। पुण्यातील घाटमाता परिसर म्हणजेच या ठिकाणी आता काय सांगितले, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुणे शहरात यावेळी सर्वाधिक पाऊस पडला आहे आणि हा रेकॉर्ड आणखी मोडला जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। पाचवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात
अतिवृष्टीचा धोका आहे। 6वा जिल्हा आहे परभणी। मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पहिल्यांदाच मोठा मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी 7वा जिल्हा आहे रत्नागिरी। रत्नागिरी कोकणातील त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात आज रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढणार आहे आणि नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। 8वा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणजेच पंचगंगा नदीवर त्या ठिकाणी यावर्षी पण पूर येण्याची शक्यता आहे। 9वा जिल्हा आहे सातारा। साताऱ्यातील घाटमाता परिसर त्या ठिकाणी इथे दरड कोसळण्याचा आणि पूर येण्याचा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आलाय, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलंय। 10वा जिल्हा आहे रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिवृष्टीचा धोका गंभीर आहे। या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे या ठिकाणी पालन करायचं आहे। सुरक्षित राहण्याचा इशारा देण्यात आलाय। आता सतर्कतेची पातळी कमाल आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर सावध व्हा। आता आपण बघूया कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे, बघून घ्या। आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आहे त्या जिल्ह्यांची नावे बघा। आता यामध्ये तुम्हाला सांगतोय, पहिला जिल्हा येतोय लातूर, त्यानंतर पुढचा जिल्हा येतोय नांदेड, त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येतंय। त्यानंतर वाशिम जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असेल व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणे देखील सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस असेल। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। यामध्ये पावसाची शक्यता थोडी कमी स्वरूपाची असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमीच असल्याचं सांगण्यात आले। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद, सोलापूर, अकोला, परभणी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी कमी असेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस असायचं त्या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे जर तुम्ही शेती पिकांची काळजी घेणार असाल तर थोडं सतर्क राहायचं आहे। तसेच तुम्हाला जर त्या ठिकाणी पेरणीबद्दल किंवा इतर मोठी कामे पावसाच्या जोरावर करायची असतील तर तुम्ही तुमच्या अनुभवी व्यक्तीकडून किंवा पंजाबराव डग सारख्या अनुभवी व्यक्तींना विचारूनच कामे करावीत। आम्ही अंदाज हा देत असतो, अंदाज असतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही मोठी कामे करताना अनुभवी व्यक्तीकडूनच तुम्ही कामे करायची आहेत। शेतकरी मित्रांनो, पावसाच्या अपडेटबद्दल दररोज पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।